आता डेटाबेसला परत सांगावं लागेल ना की मला कोणता डेटाबेस म्हणजे सॉफ्टवेअरला परत सांगावं लागेल या तीन पैकी कोणता डेटाबेस यूज करायचा आहे. त्याला परत यूज कोणता आहे, सेल्स झालं. आता परत हा सेल्स डेटाबेस यूज करत, काल पण यूज केला होता, त्यामध्ये आपण टेबल क्रिएट केली. आता मला याच्यात काहीतरी डेटा फिल करायचा आहे. ओके, तर डेटा फिल करण्यासाठी आपल्याकडे काय आहे, इन्सर्ट म्हणून एक स्टेटमेंट आहे. इन्सर्ट स्टेटमेंट इज यूज टू इन्सर्ट न्यू डेटा इन टू द टेबल. आता टेबलमध्ये आपल्याला डेटा इन्सर्ट करायचा आहे ना, तर मग त्यासाठी आता बघा सिंटॅक्स कसं आहे, इन्सर्ट इंटू त्यानंतर टेबलचं नाव घ्यायचं, मग ब्रॅकेटमध्ये काय करतो आपण, कॉलमचे नेम, त्यानंतर व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूजमध्ये आपल्याला प्रत्येक कॉलममध्ये काय व्हॅल्यू इन्सर्ट करायची ती व्हॅल्यू आपण घेतो. बरोबर, तर आपण आता एक ट्राय करू. आता स्टार्टिंगला आपल्याला फर्स्ट कोणत्या कॉलममध्ये डेटा, कोणत्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करावा लागेल. बरोबर, कारण की जो आपण फर्स्ट क्रिएट केलाय ना, जसं क्रिएट का फर्स्ट करत होतो ते कळलं ना, कोणता टेबल आपण फर्स्ट क्रिएट केला हे का बरं कळलं ना तुम्हाला, कारण की ज्या त्यामध्ये प्रायमरी की होती. जर तुम्ही फॉरेन कीचं टेबल फर्स्ट क्रिएट करायला गेले तर तुम्ही रिलेशन बिल्ड नाही करू शकत. तर मग आपण जो फर्स्ट टेबल क्रिएट केलाय, मग सेम इन्सर्ट साठी पण तेच आपल्याला रूल्स अप्लाय होता की ज्या टेबल आपण फर्स्ट क्रिएट केलाय ना त्याच्यातच फर्स्ट डेटा इन्सर्ट करा. जर तुम्ही डायरेक्ट फॉरेन की मध्ये डेटा इन्सर्ट करायला गेले तर ते एरर देईल तुम्हाला. आता सपोज आपला कोणता कस्टमर टेबल आहे ना, ओके, कस्टमर टेबल. आता मी इथं मला सपोज नाव माहीत नसेल कोणते कोणते कॉलम आहे कस्टमर टेबलमध्ये, इथून मी बघू शकतो. जस्ट टेबलवर क्लिक केलं, कस्टमर. ओके, आता कस्टमरमध्ये किती आहे, 5 कॉलम आहे. ठीक आहे, आता त्या प्रत्येक कॉलममध्ये मला व्हॅल्यू इन्सर्ट करायची. कोणते कोणते आहे, कस्टमर आय डी, त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस आणि नंबर ऑफ कंप्लेंट्स. ओके, सो आता सिंटॅक्स काय होता आपला, इथं बघा इन्सर्ट करायचा आहे डेटा, तर इन्सर्ट इंटू टेबल नेम, मग कॉलमचे नेम, मग व्हॅल्यूज, आणि मग त्या व्हॅल्यू मध्ये प्रत्येक कॉलम मध्ये आपल्याला काय व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे ते. येस, आपण करू शकतो, पण आता लगेच तुमच्याकडं तुम्हाला माहिती पाहिजे ना आधी इन्सर्टची क्वेरी काय आहे. डेटा फेच तर तुम्ही तसं पण जॉबला लागलं ऑफिसला मध्ये तसंच असतं, किंवा डायरेक्ट सर्व्हरला कनेक्ट करता, तर तुम्हाला इन्सर्ट क्वेरी पण माहित पाहिजे ना. आपण हे सगळं घेणार आहे, तुमच्या जे क्वेरी येत आहे ना, हे सगळं ऍडव्हान्स पार्ट मध्ये आपण जसं हळूहळू जाऊ सगळं कव्हर होणार आहे. आपण 4-5च दिवस झाले लेक्चर स्टार्ट होऊन, त्यामुळे सध्या आता हळूहळू बेसिक बेसिक पासून आपण कव्हर करतोय. सो आता मला कस्टमर टेबल मध्ये इन्सर्ट करायचं आहे, तसं क्वेरी काय आहे, इन्सर्ट इंटू, त्यानंतर काय होतं, इन्सर्ट इंटू नंतर कशात, टेबलने, कस्टमर, मग त्याचे कॉलम नेम. कॉलम कोणते कोणते, कस्टमर आय डी, कॉमा, फर्स्ट नेम, लास्ट नेम, देन ईमेल ॲड्रेस. तुम्ही जसे इथं नाव सेम तेच नाव टाकावं लागेल इकडं, स्पेलिंग मध्ये चेंज नको व्हायला, नाही तर ते एरर देईल. तो सांगाल की असा कोणता कॉलमच नाही तुमच्या डेटाबेस डेटामध्ये. ईमेल ॲड्रेस अँड देन नंबर ऑफ कंप्लेंट. ठीक आहे, मी काय करतोय, इन्सर्ट इंटू कशामध्ये इन्सर्ट करा, टेबलमध्ये. इथं बघा तुम्ही काय, इन्सर्ट इंटू टेबल नेम कशात, त्याच्यानंतर त्याचे कॉलम घेतले, मग आता व्हॅल्यूज, आणि मग परत कॉलम त्याच्या व्हॅल्यूचे कोणत्या व्हॅल्यू इन्सर्ट करायचं ते घ्यायचं. ओके, सो इन्सर्ट इंटू कस्टमर, त्याच्यानंतर कस्टमर आय डी, कॉलमचे नावं घेतले. कस्टमर टेबलमध्ये आपल्याला व्हॅल्यू इन्सर्ट करायची ना, इन्सर्ट इंटू कस्टमर, मग कोणत्या कोणत्या कॉलममध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायची ते कॉलमचे नावं घेतले. कस्टमरमध्ये, कस्टमर टेबलमध्ये कोणते कॉलम आहे, कस्टमर आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, नंबर ऑफ कंप्लेंट. आता याच्यात व्हॅल्यू इन्सर्ट करायची, मग व्हॅल्यूज, परत ब्रॅकेट. मग आता यामध्ये कोणती व्हॅल्यू टाकायची, आता कस्टमर आय डी फर्स्ट घ्या, सपोज 1 घेतला मी. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट नेम घेतलंय मी अमित, बरोबर. पण आता हे टेक्स्ट आहे, आपण काय देतो इथं बघा,
व्हॅर आहे ना आपला डेटा टाईप, काय फर्स्ट नेम लास्ट नेमचा व्हॅर. मग तो आपल्याला काय सिंगल किंवा डबल कोटमध्ये घ्यावा लागेल. ओके, त्याचं सपोज मी अमित, त्यानंतर त्याचं सरनेम घेतोय शर्मा. ओके, आता मला पाहिजे, मी हे खाली घेतो म्हणजे दिसेल तुम्हाला. आता नेक्स्ट कोणती व्हॅल्यू टाकायची आपल्याला, ईमेल ॲड्रेस. अमितचा सपोज ईमेल ॲड्रेस मी टाकतोय amit@gmail.com. ओके, त्यानंतर कोमा. फर्स्ट क्वेरीसाठी ना सगळ्यात आधी लक्ष द्या, मग सेकंड क्वेरी पासून तुम्ही करत चल. आपण काय घेतलंय, कस्टमर आय डी 1, त्यानंतर फर्स्ट नेम काय आहे, ज्या ऑर्डरमध्ये इथं कॉलमचे नेम आहे ना त्याच ऑर्डरमध्ये तुम्हाला व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आहे. असं नाही की इथं फर्स्ट नेम सपोज सेकंड नंबरला आहे ना, तर मग इथं फर्स्ट नेम आम्ही ते पण सेकंड नंबरलाच आलं पाहिजे, ते तुम्ही इथं फर्स्टला नाही घेऊ शकत इथं. सो ज्या ऑर्डरमध्ये कॉलमचे नेम आहे त्याच ऑर्डरमध्ये त्या कॉलमच्या व्हॅल्यू टाकायच्या. आता बघा इथं किती, फोर्थ नंबरला ईमेल ॲड्रेस टाकला मी, कारण फोर्थ नंबरलाच ईमेल ॲड्रेस कॉलम आहे. फिफ्थ नंबरला काय आहे, नंबर ऑफ कंप्लेंट्स, मी सपोज याच्या किती कंप्लेंट्स होत्या, 1 होत्या. ओके, हा एक रेकॉर्ड इन्सर्ट झाला. ठीक आहे, मी आता सेमी करून देतो. मी सपोज आता सध्या एकच रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. ओके, आता ही रन करतोय क्वेरी, कंट्रोल एंटर केलं, रन झाली क्वेरी. आता ही क्वेरी रन झाली तर ती कशात, या कस्टमर टेबलमध्ये आली असेल. तर ती तुम्ही बघणार कसं, डेटा बघायचा असेल एखाद्या टेबलमधून, तुम्हाला डेटा बघायचा आहे, त्या टेबलमध्ये कोणता डेटा आहे, त्यासाठी कोणती क्वेरी असती, तर डेटा तुम्हाला बघायचा ना टेबलमधला, सिलेक्ट करायचा आहे तो डेटा. सिंपल, सिलेक्ट फ्रॉम कस्टमर्स. आता तुम्ही काय करताय, सिलेक्ट डेटा फ्रॉम कस्टमर, तुम्हाला डेटा सिलेक्ट करायचा आहे. ओके, मग तुम्हाला सगळा डेटा बघायचा आहे ना, तर मग या डेटाच्या जागेवर तुम्हाला काय घ्यावं लागेल इथं, स्टार. याचा अर्थ होतो सिलेक्ट ऑल डेटा फ्रॉम द कस्टमर टेबल. सिंपल आहे ना, इंग्लिश आहे बघा, फक्त काय केलंय, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. स्टार हा शॉर्टकट आहे कसला, ऑल डेटा सिलेक्ट करण्यासाठी. सिलेक्ट ऑल द डेटा फ्रॉम कस्टमर टेबल. आता ऑल डेटा म्हणजे किती रो येणार, एकच रो येणार, कारण की आपण एकच इन्सर्ट केली ना. आता मी जर ही क्वेरी रन केली, सॉरी इथं यस एक्स्ट्रा आलाय, कारण की बघ टेबल काय सांगतंय, टेबल सेल्स डॉट कस्टमर डझंट एक्झिस्ट. का बरं, एरर काय इथं मला कोणी सांगाल का, कारण की कस्टमर्स नाही, कस्टमर टेबल, इथं मी यस माझ्याकडून एक्स्ट्रा झाला. आता रन केली, ओके आलंय. आता टेबल दिसतोय आपलं, 5 कॉलम दिसत आहे, त्यामध्ये त्याची व्हॅल्यू पण इन्सर्ट झाली. फर्स्ट कस्टमर आय डी 1, अमित शर्मा, ईमेल ॲड्रेस आणि त्याचे नंबर ऑफ कंप्लेंट 1 आहे. सिमिलरली आता मला सपोज आणखी 2 रेकॉर्ड इन्सर्ट करायचे. ओके, तर आता सांगा कसं करू, परत क्वेरी सांगत चला चला पटकन. काय करू टाईप, इन्सर्ट इनटू कस्टमर, देन कस्टमर आय डी, देन फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल ॲड्रेस अँड नंबर ऑफ कंप्लेंट्स. ओके, त्यानंतर काय येणार माझं, व्हॅल्यूज. व्हॅल्यूज परत आता मी सपोज टाकतोय, सेकंड घेतोय कस्टमर आय डी 2, त्याची व्हॅल्यू घेऊ आपण परत आता सिंगल किंवा डबल कोट. ओके, स्नेहा पाटील. असेच मी इन जनरल कोणते पण एक्झाम्पल घेतोय जस्ट फक्त तुम्हाला समजण्यासाठी. त्यानंतर ईमेल ॲड्रेस स्नेहाचा sneha@gmail.com. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. एरर काय आलाय सांगाल का कोणी, मी इथं कंप्लीट केलं, आता एरर नंबर ऑफ कंप्लेंट्स. यस, पण एरर काय, एरर बघा आता का बरं, मी का रन केली तुम्हाला एरर दाखवायचं आहे बघा. कॉलम काउंट डझन मॅच व्हॅल्यू काउंट, म्हणजे कॉलमचे काउंट किती किती कॉलम आहे, 1 2 3 4 5 कॉलम आहे, मी व्हॅल्यू किती इन्सर्ट करतोय, 1 2 3 4च व्हॅल्यू इन्सर्ट करतोय. नंबर ऑफ कंप्लेंट पण इन्सर्ट करावं लागेल ना मला, ती किती टाकायची, सपोज याच्यात नंबर ऑफ कंप्लेंट्स 5 आहे. ओके,
ही एक रो झाली. आता मला सपोज आपण इथं एक रो इन्सर्ट केली होती, मला इथं सायमल्टेनियसली आता अजून 2-3 रो एकाच वेळेस इन्सर्ट करायचे आहे. मग इथं कॉमा देणार, परत ब्रॅकेटमध्ये दुसरी व्हॅल्यू काय टाकणार आता मी सपोज राहुल नाव घेऊ त्याचं, त्याचा कस्टमर आय डी 3, नाव राहुल वर्मा, देन rahul@gmail.com. ओके, आणि नंबर ऑफ कंप्लेंट 3 घेतले. 2 आता मी बघा ऍट अ टाइम 2 रेकॉर्ड इन्सर्ट करतोय. तुम्ही ऍट अ टाइम 100 मिलियन्स ऑफ रेकॉर्ड इन्सर्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी किती करतोय आता तुम्हाला फर्स्ट कळलंय ना, मी पहिल्यांदा काय केलं, एकच वेळ इन्सर्ट केली रो. आता काय करतोय, 2 रो सायमल्टेनियसली इन्सर्ट करतोय. लास्टला आपला सेमीकोलन रन केली क्वेरी. परत क्वेरी रन केली. आता मला डेटा बघायचा आहे त्या टेबलमध्ये, तर मी कोणती क्वेरी राईट करणार इथं, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, परत सेमीकोलन, क्वेरी एक्झिक्यूट केली. आले 3 रेकॉर्ड आपले, हे 2 आणि आधी एक केलेला झाले ना ऍड. हा एक सिंटॅक्स आहे इन्सर्ट करण्याचा. ओके, इन्सर्ट करण्याचे ना 3 डिफरंट टाईप आहे. हा एक टाईप कळला तुम्हाला कसा आहे, इन्सर्ट इंटू कस्टमर, नंतर म्हणजे इन्सर्ट इंटू टेबल नेम, त्या टेबलमध्ये कोणते कॉलम आहेत ते, त्यानंतर व्हॅल्यूज. ओके, आता आपण काय करतोय, कस्टमर टेबल मधल्या सगळ्याच कॉलम मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करतोय ना. आपण असं आहे का की एखादा कॉलम आहे त्यामध्ये घेत नाही त्याचं नाव, आपण सगळ्याच कॉलमचं नाव घेतोय ना. बघा 5 कॉलम आहे इथं, इथं चेक करा 5 कॉलम आहे, ते 5 चे 5 कॉलम घेतो. तर मग प्रत्येक वेळेस नाव टाकण्यापेक्षा आपण एक सिंपल आहे सेकंड स्टेप आपण असं पण करू शकतो. एक ऑनलाईन दिसतंय ना रे, का झूम करूया थोडं, ठीक आहे ना आता. एकदा मी याला अरेंज करून घेतो एकदा. दिसतोय दिसतोय. दिसतंय सर. आता आपण काय बघितलं, मी कस्टमर टेबल मध्ये बघा 5च्या 5 कॉलमचे नाव घेत होतो, त्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करत होतो. त्यासाठी एक शॉर्टकट पण आहे. मी सिंपल काय करेन, इन्सर्ट इनटू कोणता टेबल आहे, कस्टमर. ओके, कस्टमर टेबल आहे, मी डायरेक्ट काय करेन, व्हॅल्यूज, आणि डायरेक्ट व्हॅल्यू एंटर करेन. मी कॉलमचे नाव टाकतोय का नाही, का नाही टाकत आहे, सॉफ्टवेअरला कळतंय कस्टमर टेबल म्हणजे तो डायरेक्ट कस्टमर टेबल मध्ये जाणार. किती कॉलम आहे, 5. पण हा याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला सगळ्या कॉलमच्या व्हॅल्यू टाकणंच आहे. आता सपोज इथं बघा 5 कॉलमच्या व्हॅल्यू आपण टाकत होतो 5 कॉलम होते म्हणून, सेम तुम्हाला इथंच करायचं आहे. मी फक्त काय केलंय, कॉलमचे नाव नाही घेतले, टाईप करण्यापेक्षा म्हणजे शॉर्टकट यूज करतो आपण. इथं काय करतो, इन्सर्ट इंटू कस्टमर आणि डायरेक्ट व्हॅल्यू घेतोय. मग आपल्याला फ्लो माहित पाहिजे. फर्स्ट काय आपला कस्टमर आयडी, त्याला 4 घेतला मी. त्यानंतर डेटा इन्सर्ट करू, सपोज नाव घेतलंय प्रिया कुमार. ओके, त्यानंतर ईमेल ॲड्रेस घेऊ priya@gmail.com. आणि नंबर ऑफ कंप्लेंट्स किती, सपोज 6 घेतले, कळतंय, आणि कंप्लीट केली. एकच रो इन्सर्ट करतोय मी. ओके ना. जर सपोज मला आणखी एक रो इन्सर्ट करायची असली तर काय केलं असतं, कोलनच्या ऐवजी मी तर कॉमा दिला असता, परत ब्रॅकेटमध्ये सेम परत 5 व्हॅल्यू टाकल्या असत्या वेगवेगळे. समजतंय ना. तर मी आता इथं एकच करतो आणि रन करतो. ओके, रन झाली. आता मला परत काय करायचंय, डेटा बघायचा आहे. तर काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. टाईप करण्यापेक्षा मी काय करतो, वरच्याच क्वेरीवर फक्त मी कर्सर नेतो, तीच रन करतो, कंट्रोल इंटर करून. झालं. कळतंय सगळ्यांना डेटा कसा इन्सर्ट करायचा, तुम्हाला कळलंय, तुम्हाला डेटा कसा इन्सर्ट करायचा, सिंटॅक्स हो कळतोय. सर. इन्सर्ट इनटू टेबल नेम, त्यानंतर त्याचे कॉलमचे नाव, मग व्हॅल्यूज, आणि मग व्हॅल्यू येणार कोणत्या व्हॅल्यू टाकायचं. सेकंड कळाला कोणता टाईप आहे, म्हणजे सेकंड टाईप कसा आहे इन्सर्ट करण्यासाठी. पण यामध्ये एक कंडिशन आहे, काय, तुम्हाला जेवढे कॉलम आहे प्रत्येक कॉलमच्या व्हॅल्यू इन्सर्ट करणं. आता थर्ड टाईप तो कोणता आहे, परत आता सपोज मला एक इन्सर्ट करायचं आहे त्या टेबलमध्ये, मग मी काय करणार, इन्सर्ट इनटू कस्टमर. ओके, आता मी इथं व्हॅल्यू टाकतोय. सपोज टाईप करण्यापेक्षा मी इथून आहे ना कॉपी करतो, कॉलमचे नेम ते इथं टाकतो. ओके, आणि आता मला याच्यात व्हॅल्यू टाकाय. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी यांची ना ऑर्डर चेंज करतोय बरं का. फर्स्ट नेम घेतो, लास्ट नेम घेतो,
फर्स्ट नेम आणि लास्ट नेमच्या मध्ये मी काय करतो ना, कस्टमर आय डी टाकतो इथं. कस्टमर आय डी कॉमा लास्ट नेम. इकडे आहे ना, मी लास्ट नेम घेतो इथं. ओके, आणि हे लास्ट नेम काढून टाकतो. कळलंय? मी काय केलंय, फक्त त्यांचा ऑर्डर चेंज केली कॉलमच्या नेमची. कॉलमचे नाव कसे होते आपले, कस्टमर आय डी, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ऍड्रेस, नंबर ऑफ कंप्लेंट. मी काय केलं, त्यांची ऑर्डर चेंज केली. फर्स्ट नेम घेतला, मग कस्टमर आय डी घेतला, मग ईमेल ऍड्रेस, नंबर ऑफ कंप्लेंट, मग लास्ट नेम घेतला. आता मला व्हॅल्यू इन्सर्ट करायची, व्हॅल्यूज. आता मला सांगा, फर्स्ट व्हॅल्यू मी काय घेऊ? फर्स्ट नेम घ्यावा. मी काय सांगितलं होतं, ज्या ऑर्डरमध्ये कॉलमचे नाव आहेत त्या ऑर्डरमध्ये तुम्हाला व्हॅल्यू टाकायचे. आता मी कॉलमचे नाव कोणत्या ऑर्डरमध्ये घेतले, आधी फर्स्ट नेम घेतलं, तर मी एक फर्स्ट नेम टाकतो, रवी. त्याचं सरनेम घेऊ आपण, कुमार. सॉरी, कस्टमर आय डी, राईट. सेकंड काय आहे, कस्टमर आय डी. कस्टमर आय डी काय येईल, 5. ओके. त्यानंतर ईमेल ऍड्रेस आहे. ईमेल ऍड्रेस काय घ्यायचा, ravi@gmail.com. समजतंय? त्यानंतर काय आहे आपलं, नंबर ऑफ कंप्लेंट किती, सपोज मी 8 घेतला, कॉमा आपला काय लास्टला काय, लास्ट नेम. लास्ट नेम काय घेतो मी, कुमार घेतो. ओके, आणि सेमीकोलन. आता रन करतो क्वेरी. क्वेरी रन करण्यासाठी काय, सिंगल क्वेरी रन करायची, एक तर मी हे बटन दाबन, लाईटचं सिम्बॉल आहे, आय आहे तिथं, ते दाबल, किंवा मग शॉर्टकट आहे कंट्रोल एंटर. कंट्रोल एंटर कधी, त्यात जी क्वेरी रन करायची त्या क्वेरीच्या कुठं पण तुम्ही ॲरो असलं पाहिजे, तुमचं कर्सर असलं पाहिजे. माझं लास्टला होतं, क्वेरी रन झाली. आता परत क्वेरीचं म्हणजे सगळा डेटा बघायचा आहे त्या कॉलम मधला, तर कोणती क्वेरी रन करणार मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, सेमीकोलन, रन केली. आलंय माझं ऑर्डर. मी हे बघा, इथं ऑर्डर चेंज केली, मग इथं पण चेंज करावं लागली, पण आपलं इन्सर्ट होता नाही, बघा कसं झालं, कस्टमर आयडी मध्ये आला रवी कुमार. समजतंय ना? आता मी आणखी एक बघा, एक इन्सर्ट करून दाखवतो, एक रेकॉर्ड फक्त बरं का तुम्हाला. सपोज इन्सर्ट इनटू कस्टमर, आणि आता यामध्ये मी कॉलम घेतोय, मी आता 4च कॉलम घेतले. मी 5वा कॉलम घेतलाय का, नंबर ऑफ कंप्लेंट्स नाही घेतला. मग मला व्हॅल्यू टाकायचे. मग व्हॅल्यू पण मला किती इन्सर्ट करावं लागतील, 4च. जेवढे कॉलम आहेत तेवढीच व्हॅल्यू. आता कस्टमर आयडी माझा काय, 6. ओके. मी सपोज त्याचं नाव घेतोय ओम, त्याच्यानंतर काय त्याचं लास्ट नेम आहे ओम पाटील. ओके. त्यानंतर त्याचा ईमेल ऍड्रेस om@gmail.com. ओके, झाले माझे 4 व्हॅल्यू. आता मला नंबर ऑफ कंप्लेंट्स घेऊ का मी, कारण की मी इथं कॉलम मेन्शन नाही केलंय कॉलमचं नाव, तर नंबर ऑफ कंप्लेंट्स घेऊ का, नाही. मग मी सेमीकोलन दिला आणि क्वेरी रन केली, रन झाली. आता मी परत डेटा बघायचा आहे, काय करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, ही वरचीच क्वेरी रन करतो. तर आता बघा, ओम पाटील आलाय, om@gmail.com. पण मी नंबर ऑफ कंप्लेंट्स टाकले होते का त्याचे 0 नव्हते टाकले ना, पण का आले येते, कारण की आपण काल टेबल क्रिएट करताना काय केलं, डिफॉल्ट 0 टाकलं होतं. म्हणजे जेव्हा कोणाचे जर मी नंबर ऑफ कंप्लेंट इन्सर्ट नाही केलाय, मग बाय डिफॉल्ट त्याच्या स्टार्टिंगला 0च कंप्लेंट असेल ना. जर सपोज कोणी काही कंप्लेंट्स नाही केल्या, ते बघायचं तुम्हाला, आपण कुठं केलं होतं 0. DDL मध्ये सर. ओके, हा कस्टमर टेबल आहे बघा, नंबर ऑफ कंप्लेंट, त्याचा डेटा टाइप इंट होता आणि डिफॉल्ट 0 दिलं होतं आपण. कळतंय? आता कळतंय का हे आपण जे कन्स्टेंट यूज करतोय ते कसे कसे अप्लाय होत आहे जेव्हा डेटा इन्सर्ट करतोय तेव्हा. तुम्ही जेव्हा डेटा इन्सर्ट करताय ना, ते प्रत्येक वेळेस चेक करतंय तुम्ही टेबल जो क्रिएट केलाय तो, आणि तुम्ही जे इन्सर्ट करताय त्याचा डेटा टाइप मॅच होतोय का, त्यानंतर कन्स्टेंट मध्ये मॅच होतोय का, ही सगळं, ही कंडिशन मॅच झाल्यावरच तो इन्सर्ट करतोय. मग बघितलं किती फास्ट होते, मी नुसतं कंट्रोल एंटर केलं तरी लगेच इन्सर्ट होतोय. मग किती फास्ट बॅक एंडला किती फास्ट प्रोसेस होती, कळतंय का. तो पूर्ण ही कंडिशन चेक करतोय, त्याचे डेटा टाइप बरोबर आहे, त्यानंतर काही आणखी काही कन्स्टेंट किंवा कंडिशन अप्लाय का ते चेक करतो, आणि मग इथं आपल्याला डेटा दाखवतोय. समजलंय आता, इन्सर्ट करण्याचे टाइप कळले का.
कोणते कोणते? तर आता तुम्ही सपोज ना मी हॅलो सर. हा यस तर जसं आपण इथं 4च रोचे नेम मेन्शन केले ना इन्सर्ट कर. हा 4 कॉलमचे नेम येते यस बरोबर बोला. सॉरी, 4 कॉलमचे तर 3च कॉलमचे दिले तर चौथा कॉलम नल म्हणून कन्सिडर होईल का? कसं? नाही आता जर सपोज तुम्ही 3च कॉलमची ईमेल नावं आयडी. दिले. ओके ईमेल ऍड्रेसचं नाव नाही दिलं तर मग तुम्हाला इथं 3च व्हॅल्यू टाकावं लागेल 6 हो. म्हणजे त्याचं कस्टमर आयडी 6 ओम आणि पाटील. तुम्ही ईमेल ऍड्रेस नाही टाकणार ना. पण त्याआधी तुम्हाला चेक करावं लागेल इथं कस्टमरच्या याच्यात जाऊन टेबल मध्ये जाऊन डीडीएल टॅब मध्ये चेक करावं लागेल. ईमेल ऍड्रेस डिफॉल्ट काय नल आहे. नल. चालन चालेल ना मग काय बाय डिफॉल्ट काय आहे, सगळ्या व्हॅल्यू नल आहे. इथं नल बघा आहे. कस्टमर आयडी जो आहे तो काय आपला नॉट नल आहे. का बरं नॉट नल सांगतो की इथं कस्टमर आयडी कारण कारण की इथं बघा फक्त आपण प्रायमरी कस्टमर आयडी नॉट नल आहे. बाकी सगळ्या डिफॉल्ट नल डिफॉल्ट नल डिफॉल्ट नल नंबर ऑफ कंप्लेंट सुद्धा डिफॉल्ट नल असतं पण मी इथं काय टाकलंय डिफॉल्ट 0 टाकलंय त्याला. आता हे डिफॉल्ट नल आपण टाकलं होतं का टेबल क्रिएट करताना नाही ते ऑटोमॅटिक जनरेट झालंय. मग इथं कस्टमर आयडीलाच का बरं नॉट नल आलंय कारण की तो प्रायमरी की प्रायमरी आपला की प्रायमरी प्रायमरी की. यस प्रायमरी कीची डेफिनेशनच काय युनिक आणि नॉट नल असतो. क्लिअर आहे सगळ्यांना? येस. सगळं कळतंय का कसं लिंक होतंय आपण काय बघतोय परत डीडीएल टॅब मध्ये येऊन कसं आपण कव्हर करतोय असं चेक करायचं. आता सपोज जसं की राजेशने डाऊट विचारला की इथं मी sorry, आता जसं मी इथं 4च कॉलम घेतले तर 3च घेतले असते कस्टमर आयडी फर्स्ट नेम लास्ट नेम आणि ईमेल ऍड्रेस नसता घेतला तर मग मला फक्त 6 ओम आणि पाटील हे 3च व्हॅल्यू इन्सर्ट करावं लागले असते. मी ईमेल ऍड्रेस इन्सर्ट नसता केला कारण की जेवढे कॉलम असतील नंबर ऑफ कॉलम्स सॉरी नंबर ऑफ व्हॅल्यू शुड बी इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम्स. कळतंय जेवढे नंबर ऑफ कॉलम्स आहेत तेवढ्याच तुमच्या व्हॅल्यू पाहिजे. पण मग त्यासाठी परत काय तुम्हाला इथं जाऊन चेक करायचंय की बाय डिफॉल्ट ते नल आहे का. जर सपोज मी इथं ईमेल ऍड्रेसला इथं केलं असतं की नॉट नल कंडिशन टाकली असती टेबल क्रिएट करताना आणि तुम्ही इथं ईमेल ऍड्रेस घेतलाच नाही कॉलम मध्ये 3च कॉलम घेताय आणि ईमेल ऍड्रेस आणि 3च कॉलमची व्हॅल्यू टाकताय 6 ओम आणि पाटील आणि ईमेल ऍड्रेस इन्सर्टच नाही करत आहे ती क्वेरी एक्झिक्यूट नाही होणार एरर देईल. कारण की तो एरर का देईन सपोज आता सपोज हे एक्झिक्यूट झाली आहे ही क्वेरी का असं कन्सिडर करा. आता आता हे 6 ओम आणि पाटील एवढंच आहे आणि इथं बाय डिफॉल्ट 0 येणारच आहे आणि इथं ईमेल ऍड्रेस मी इन्सर्ट नाही करत मग तो इथं काय रेकॉर्ड देईल. तो त्याच्या मनाने इथं काही नाही इनपुट देऊ शकत. आपण तिथे एक तर डिफॉल्ट काय म्हणतो त्याला म्हणतोय आपण तिथे नॉट नल ठेव मग त्याचा अर्थ होतोय की इथं काहीतरी व्हॅल्यू ठेवायचीच आहे त्याला मग तो त्याच्या मानाने इथं नाही व्हॅल्यू ठेवू शकत. आपल्याला काहीतरी इन्सर्ट करणंच आहे. तर कळलंय कधी आपण ब्लँक सोडू शकतो कधी नाही. तू स्पेस दिला तरी चालेल पण मग त्यासाठी तुम्हाला इथं कॉलम ईमेल ऍड्रेस पाहिजे आणि ईमेल ऍड्रेस मध्ये तुम्ही सपोज तो स्पेस पण तुम्हाला सिंगल अँड डबल कोट मध्ये नुसता स्पेस जरी दिला आणि तुम्ही क्वेरी एक्झिक्यूट केली तरी क्वेरी एक्झिक्यूट होईल. मग इथं स्पेस येईल. तर ऐका ना आता ती ईमेल आयडी ची व्हॅल्यू नॉट नल आहे सॉरी ओके बरोबर. तर त्यांनी ईमेल आयडी टाकलाच नाही तर तिथं काय घेणार नल. नाही तिथं आता सपोज ती नल आहे ना आणि त्यांनी टाकलाच नाही तर ती व्हॅल्यू नल राहील. हा नल नल म्हणजे कसं येईल तुम्हाला सांगतोय बघा ही क्वेरी एक्झिक्यूट केल्यावर हे जे खाली कशी नल 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 लिहित आहे म्हणजे काय 6 पर्यंतच रेकॉर्ड इथं लास्ट शेवट काय रेकॉर्ड आहे का नाही. तसंच ईमेल ओके ऍड्रेस मी नाही टाकला तर इथं फक्त हे नल कसं खाली प्रिंट झालंय तसं इथं नल प्रिंट होईल. पण ते कधी जेव्हा माझा ईमेल ऍड्रेस मी डीडीएल टॅब मध्ये जाऊन बघल की ईमेल ऍड्रेसची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय नल आहे. जर इथं नॉट नल असती आणि तुम्ही काहीच नसतं टाकलं ईमेल ऍड्रेस मध्ये तर ती क्वेरीच एक्झिक्यूट नाही होणार एरर येईल. समजतंय? येस सर. क्लिअर आहे का सगळ्यांना? काही डाऊट आहे याच्यात आपण व्हॅल्यू कशा इन्सर्ट केल्या? आणि सर ते सेकंड मेथड जे सांगितलं ना करायचा हा. कोणती म्हणजे जी कॉलमचे नाव आपण चेंज केले ते का?
काय कॉलमचे नाव घेतले नव्हते त्यामध्ये ते? हा, कॉलमचे नाव नाही घेतले ते. ओके, आपण स्टार्टिंग पासून चला सगळ्यात मेथड परत नाही बघू. नाही, ओके माझा क्वेश्चन असतो सर की ओके मला दुसरे परत व्हॅल्यूज ऍड करायचे आहेत. लगेच त्याच्या बाजूला पॅरेंथेसिस घ्यायचे का? हा, हे बघा ना, आता तुम्ही फक्त हे खालचं याच्याकडे लक्ष खालचं. द्या. ही जी क्वेरी आहे ना, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जिथून ब्ल्यू डॉट जिथं असतो तिथून न्यू क्वेरी स्टार्ट होते आपली, माहितीये? आता इथं ब्ल्यू डॉट आहे, इथं आलाय का ह्या लाईनला 51 नंबरच्या लाईनला ब्ल्यू डॉट आलाय का? नाही, कारण की त्याचा अर्थ काय होतोय, ह्या दोन लाईन एकच क्वेरी. ओके, आता याच्यात बघा मी काय केलं, ह्या वरच्या क्वेरीमध्ये काय केलं होतं, एकच रो इन्सर्ट केली. मी इथं 2 रो इन्सर्ट करतोय, तर मी काय केलं, ब्रॅकेटमध्ये एका रोच्या सगळ्या पाचीच्या पाची व्हॅल्यू घेतल्या, त्यानंतर कॉमा दिला, मग परत ब्रॅकेटमध्ये 5 व्हॅल्यू घेतल्या. ह्या 2 रो झाल्या. अशाच मला तिसरी करायची असती तर इथं परत कॉमा घेतला असता, ओपन क्लोज ब्रॅकेटमध्ये इथं परत वेगवेगळ्या 5 व्हॅल्यू आल्या असत्या. कळतंय? हाच डाऊट होता ना तुमचा? नाही, ते कळालं सर. हे जे सेकंड मेथड सांगितलं ना, विदाउट कॉलम नेम खालचं, ओके, हे 55 हा, नंबर. ह्यामध्ये हा, त्याला पण आता सेम ह्यामध्ये कॉमन टाकायची का? सेम 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 का? हा तुम्हाला जर एकापेक्षा आता जास्त रेकॉर्ड्स इन्सर्ट करायचे असेल तर कॉलम मध्ये हा व्हॅल्यू टाकून एक रो झाली. आता ही काय आहे, एक रो कम्प्लीट होती बरं का. बघा तुम्ही, हो 4 प्रिया कुमार priya@gmail.com आणि 6 ही एक रो कम्प्लीट होती. कशी कळून, तुम्ही जेव्हा डेटा बघता हे बघा, ही एक रो आली आपल्याकडे, 4 प्रिया कुमार priya@gmail.com आणि 6, ही ती रो आहे ना, ही पूर्ण आपण टाकलेली. यस यस. हे बघा, ही रो. आता त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक रो इन्सर्ट करायची असती एकाच वेळेस, तर परत कॉमा दिला असता, परत ब्रॅकेटमध्ये परत 5 व्हॅल्यू. 5 म्हणजे काय म्हणतोय मी, जेवढे कॉलम एवढं. असतील तेवढ्या व्हॅल्यू घ्यायच्या. आता इथं तुम्ही कॉलमचे नावच नाही दिले, नुसतं टेबलचं नाव घेतलंय, तर मग मॅन्डेटरी आहे की इथे तुम्हाला सगळ्याच कॉलमच्या व्हॅल्यू देणं आहे. येस. समजतंय? क्लिअर आहे सगळं? इन्सर्ट कसं करायचं क्लिअर आहे? आता तुम्ही काय करा ना, आपण कस्टमर टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केलं, सॉरी कस्टमर मध्ये. ओके, आता कोणत्या टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करावं लागेल? हम्म? आता काय करा, कंपनी टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करा तुम्ही. कंपनी टेबल घ्या, त्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट. त्याच्यात कोणते कोणते कॉलम आहे? कंपनी आयडी आहे. कंपनी आयडीला आपण इंटिजर दिलाय, मग तो कंपनी आयडी तुम्ही काय घ्या, 4 डिजिटचं लेटर घ्या, कोणतं तरी डिजिट घ्या, 4 नंबर घ्या, 4 डिजिटचा नंबर कोणता तरी. असं 1001 1002 1003 असं घ्या. परत तिथं 1 2 3 4 नका घेऊ, कारण की मग ते कन्फ्युज होईल ना. 1 2 3 4 5 आपण याला घेतलंय कस्टमर आयडी. आणि कंपनी नेम काय, कंपनी नेम घ्या, सपोज TCS विप्रो असं काहीतरी कंपनी नेम घ्या, आणि त्यांचा फोन नंबर घ्या, काहीतरी असंच, म्हणजे फॉर एक्झाम्पल काहीतरी ऍड करा. ओके, द्या, नाही तर नका देऊ. मी का देतोय कॉमा नंतर, थोडं दिसायला चांगलं. आता इथं बघा, नाही नाही, इथं बघा, आता मी काय केलंय, फर्स्ट नेम नंतर कॉमा दिलाय, स्पेस दिलाय, इथं चांगलं दिसतंय. पण इथं बघा, आता स्पेस नाही दिला तर किती जवळ जवळ दिसतंय. ते दिसण्यासाठी फक्त, बाकी काहीच नाही. ऑनलाईन स्टुडंट कोणी स्क्रीन शेअर करून दाखवतोय का, कसं क्वेरी लिहिणार काय? कोण दाखवतंय? कोणी इंटरेस्टेड आहे? कोणीच नाही, म्हणजे समजतच नाही असं आहे की? मोबाईल फोननी लॉग इन केलेलं ऍक्च्युली आज, लॅपटॉप नाही माझ्याकडे त्यामुळे. ओके, बाकी मग बाकीचे तर सगळे घरीच असतात.
श्लोक. सर ते लाईट गेली आहे, मोबाईल मध्ये आहे पण लॅपटॉप मध्ये चालू आहे. कॅमेरा चालू करून दाखवू का? नाही नाही नाही, काही नाही, जाऊ द्या. क्वेरी मग तुम्ही इथं चॅट बॉक्स मध्ये जरी असं करा, नाही तर ज्यांची क्वेरी म्हणजे तुम्ही राईट करून होईल ना तुमच्या लॅपटॉप मध्ये, तिथून कॉपी पेस्ट करून चॅट बॉक्स मध्ये टाका. मग कळण आपल्याला कोणाची क्वेरी बरोबर आहे, कोणाला काय एरर येतोय काय नाही. म्हणजे चालेल इन सर. शॉर्ट आपल्याला हे नाही बघायचं की कोणाला किती येतंय, आपल्याला हे बघायचंय सगळ्यांना समजतंय की नाही. ज्याचं चुकतंय आपल्याला त्याची क्वेरी सॉल्व्ह करायची. कॉम्पिटिशन नाही इथं की कोण 1 नंबर, कोण 2 नंबर, कोणाला किती मार्क्स मिळत आहे. फक्त तुम्हाला समजतंय की नाही हे चेक बघायचंय. समजत नसेल तर विचारत चला. सर हा, यस हॅलो, यस. करू का क्वेरी स्टार्ट? काय बोलताय? म्हणजे क्वेरी करू का एक्झिक्यूट? हो, करा. ओके, तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे का? ओ- सिंगल कोट, डबल कोट. हो. डेटा टाईप बघा ना काय दिलं फोन नंबरचा आपण. व्हेअर कॅरेक्टर टेक्स्ट याला तो स्ट्रिंग टाईप, मग त्याच्यात सिंगल डबल कोट येणार. एक दोन रेकॉर्ड इन्सर्ट करा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला हँडी झाली पाहिजे ती क्वेरी. ओके, समजला पाहिजे. त्यासाठी तुमच्या प्रॅक्टिस साठी 1-2 क्वेरी इन्सर्ट करा. ओके, आता टेबल हे रन करा. डेटा दाखवा कसं. टेबलची क्वेरी रन करा. ओके, बरोबर. ठीक आहे, म्हणजे कळतंय तुम्हाला. गोरक्ष, तुम्ही आज म्हणजे ऑफलाईनला नाही आले? हो नाही सर, जरा बसचा प्रॉब्लेम होता ना त्यामुळे नाही आलो. ओके. आणखी कोणी आहे इंटरेस्टेड? जर स्क्रीन शेअर करून नसून दाखवायची तर इन्सर्टची क्वेरी काय रन केली आहे ती तुम्ही इथं चॅट बॉक्स मध्ये कॉपी पेस्ट करू शकता.
तुम्हाला समजतंय क्वेरी? काही डाऊट आहे का? विचारत चला, काही डाऊट तुम्हाला नाही झालंय का आणखी? लेक्चर झालं ना तेवढं करून द्या आज. म्हणजे परत नाही तर आपण टॉपिक कव्हर होत जातील, तुम्हाला प्रॅक्टिस नाही करता येणार. तुम्ही केली क्वेरी? तुमचं झालंय? काय एरर आलं? रीड करा. हा, मग अननोन कॉलम आहे, तुमचं कॉलमचं नाव चुकलंय काहीतरी. कॉलम नावाचं स्पेलिंग बघा. म्हणजे सॉफ्टवेअर असं म्हणताय की तसा कॉलमच नाही तुमच्या टेबलमध्ये. स्पेलिंग चेक करा. तुम्ही क्रिएट करताना काय कॉलमचं नाव टाकलंय आणि आत्ता काय टाकताय व्हॅल्यू इन्सर्ट करताना? नुसतं फोन नंबर टाकलाय ना? हा, मग तुमचं झालंय? हा हा, होईल ना. एक क्वेरी म्हणजे आता सपोज क्रिएट, इन्सर्ट वगैरे ह्या क्वेरी ना, क्वेरीमध्ये एरर आला तर त्याच क्वेरीत तुम्ही काही चेंजेस केले तर ती रन होते. पण एकदा रन झालेली क्वेरी तुम्ही परत रन नाही करू शकत. ओके, पण हा ही करू शकते सिलेक्ट वगैरे. हे तर आपण डेटामध्ये काही चेंजेस नाही करत आहे ना. सिलेक्ट क्वेरी ही रन डबल करू शकतो. हिचं काय काम आहे, ही फक्त आपल्याला एक आउटपुट देते. ती जो डेटा आहे ती आपल्याला दाखवते टेबल मधला डेटा. इथं तुम्ही मी 10 वेळेस जरी हीच क्वेरी इथंच एक्झिक्यूट केली ना, सेम न टाईप करता, परत डबल टाईप न करता हीच क्वेरी सेम एक्झिक्यूट केली तर ही रन होईल इथंच. झाली रन? एरर नाही आला ना आता? तुमचं झालंय मागं? एरर नाही आला काही? ओके. इन्सर्टचे आपण 3 ते 4 प्रकारचे वेगवेगळं बघितलंय. कसं करायचं माहितीये ना? घरी जाऊन परत प्रॅक्टिस करून बघा. हे 4 टाईप कोणते बघितले आपण. आधी पूर्ण कॉलमचे नावं घेतले, त्यानंतर दुसऱ्या टाईप मध्ये आपण काय केलं, कॉलमचे नावं न घेता व्हॅल्यू इन्सर्ट केलं. त्यानंतर काय केलं परत की कॉलमची म्हणजे कॉलमचे नाव होते त्यांची ऑर्डर चेंज करून केलं. कळले हे 3 टाईप? हा, 7 घ्या ना, कस्टमर आयडी 7 घ्या तुम्ही. तसं काय नाही, सिरीज मध्येच घेतलं. हा, सेमच राहील. सेम राहील. 1 2. हा, जरी नाही राहिली तर आपल्याकडं एक हे आहे ना, फंक्शन आहे ऑर्डर बाय म्हणून. परत ऑर्डर करू शकता. तुम्हाला लाईन मध्ये ऑर्डर करायची तर त्याची. आता आपण हे जे बघतोय ऍक्च्युली, जे क्रिएट डेटाबेस केला, क्रिएट टेबल केला, त्याच्यात डेटा इन्सर्ट करतोय. मोस्टली तर हे डेटा अनालिसिसचं काम नसतं. डेटा अनालिसिसचं काम काय, तुम्ही डेटावर काम करणार. याचा अर्थ की ऍक्च्युअल मध्ये डेटा आहे ना, पण आपण हे बेसिक का शिकतोय? एसक्यूएल स्टार्टच इथून होतं. तुम्हाला माहित पाहिजे की डेटाबेस कसं क्रिएट करतात, कशी सिलेक्ट क्वेरी रन होती, कशी आपण त्यामध्ये डेटा कसा इन्सर्ट करतो. हे सगळं जो डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा एसक्यूएल डेटाबेस म्हणजे डेव्हलपर वगैरे यांचं काम आहे डेटाबेस क्रिएट करणं. ओके, कारण की डेटाबेस क्रिएट करणं एवढं सोपं नाही. आता मी जो काल फोटो टाकला होता त्यावरून आपण बघून डेटाबेस क्रिएट केला. तर डेटाबेस मध्ये हे समजलं पाहिजे की कोणत्या टेबल मध्ये कोणता कॉलम घ्यायचा, कोणत्या कॉलमला प्रायमरी की, कोणत्या कॉलमला फॉरेन की, डेटा कसा डिवाइड करायचा. आपण एकाच टेबल मध्ये घेऊ शकत होतो ना सगळे कॉलम, मग का डिवाइड करतो? हे सगळं डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो असतो किंवा डेटाबेस तुम्ही डेटा अनालिसिसचं काम नाही. डेटा अनालिसिस काय करतो, ऍक्च्युअल जो डेटा आहे आपण त्याच्यावर वर्क असतो. पण हे बेसिक माहित पाहिजे की व्हॅल्यू कशी इन्सर्ट करणार. जर कधी सपोज तुम्हाला यूजच पडला तर इन्सर्ट करायचंय काही रेकॉर्ड्स वगैरे तर. क्लिअर आहे सगळ्यांना? ऑनलाईन समजतंय? क्वेरी रन करून बघितलाय सगळ्यांनी? ओके, सो मी क्वेरी टाकली इन्सर्ट इनटू कंपनीज. ही क्वेरी तुमची रन झाली आहे का श्लोक? नाही सर, का थांबा एक एरर? मिनिट. हो, त्याच्यात एरर असा आहे की तुम्ही इथं कस्टमर आयडी घेतलंय, तिथं कंपनी आयडी आहे. हा,
हो, आणि फोन नंबरला तुम्ही सिंगल कोट डबल कोट मध्ये नाही घेतले, कारण की आपण त्याचा डेटा टाईप varchar घेतलेला आहे. ओके सर. जर तुम्ही कोट नाही घेतलं सिंगल कोट डबल कोट, तर हे नंबर मध्ये जाईल. मग तुम्ही डेटा टाईप असं चेंज नाही करू शकत. डेटा टाईप चेंज करू शकतो आपण, पण मग त्यासाठी वेगळी क्वेरी आहे. झाली सर. ओके, आता रन झाली ना? हो. ओके, अजितनी पण टाकले इन्सर्ट इनटू कंपनीज कंपनी आयडी. अजित, ही क्वेरी रन झाली? ओके, कारण की इथं तुमचं कंपनीचं स्पेलिंग चुकलंय म्हणून म्हणलं. ओके, व्हॅल्यू 1. ओके ओके, बरोबर आहे. म्हणजे समजलंय ना सगळ्यांना ऑनलाईन व्हॅल्यू कशी इन्सर्ट करेल. आपण स्टार्टिंगला सगळ्यात एक नंबर काय केलं, डेटाबेस क्रिएट केला. त्यानंतर सॉफ्टवेअरला सांगितलं की कोणता डेटाबेस यूज करायचा, म्हणजे यूज डेटाबेस. त्यामध्ये मग डेटाबेस मध्ये आपण काय स्टोअर करतो, डेटा स्टोअर करतो. आपला डेटा कोणता आहे, रिलेशनल डेटा आहे. मग त्याला स्टोअर करण्यासाठी काय लागेल, टेबल लागेल. त्यासाठी आपण टेबल क्रिएट केलं. आता टेबल क्रिएट केल्यानंतर त्या टेबलमध्ये काहीतरी रेकॉर्ड पाहिजे ना, म्हणजे डेटा पाहिजे. मग आता तो डेटा इन्सर्ट करतोय. इन्सर्ट मध्ये कोणाला काय डाऊट आहे या क्वेरी मध्ये? नाही सर. ओके, हा तेच बघायचं आहे. आता मला सपोज एक असं सांगा की माझं आता ही जी स्क्रिप्ट आहे, ओके, एसक्यूएल ची स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्ट म्हणजे मी जिथं हे सगळं क्वेरी राईट केलंय. सपोज मी कंपनीत जॉब करतोय आणि एकावर तुम्हाला सांगितलं जसं की एकाच प्रोजेक्टवर खूप जण काम करतात. आता इथं मला काहीतरी कमेंट द्यायची, किंवा इथं नाही का, आता सपोज हा मी इथं टेबल एम्प्लॉय टेबल क्रिएट केलाय. मग आता त्याला समजलं पाहिजे, त्यासाठी मला इथं कमेंट द्यायची, काहीतरी राईट करायचंय. तर मग कमेंट कशी देतात आता एसक्यूएल मध्ये, 2 डॅश, त्यानंतर मी सपोज दिस इज एम्प्लॉय टेबल, ही कमेंट झाली. हो, आता इथं मी काय केलं, 2 डॅश दिले. तुम्ही सपोज हॅश द्या आणि कमेंट द्या की काही एरर येतोय. मी इथं काहीतरी टाईप केलंय बघा, तरी काही एरर येतोय नाही. पण आता समोर मी नेक्स्ट लाईनला काहीतरी टाईप करतोय बघा, धिस इज एम्प्लॉय टेबल, हे इथं एरर येतोय ना. हे काय इथं एरर येतोय, कारण की ते बघा, धिस इज नॉट व्हॅलिड ऍट धिस पोझिशन. सॉफ्टवेअरचं असं म्हणणं आहे की कोणतीच क्वेरी तुमची धिसने स्टार्ट नाही होते, किंवा धिस ह्या पोझिशन साठी नाहीये. मग आणि इथं का नाही एरर आला, कारण की एक कमेंट केलंय, 2 डॅश दिला किंवा हॅश दिला. इथं तुम्ही याला जर 2 डॅश केला आणि स्पेस देणं मॅन्डेटरी, स्पेस दिलं, ब्ल्यू झालं सगळं, गेला एरर. कमेंट कशी करायची कळलं सगळ्यांना, लक्षात आलं? इथं सपोज मी कमेंट करतोय की न्यू डेटाबेस क्रिएट, अशी कमेंट दिली. कमेंट कळलंय सगळ्यांना कसं करायचं? कमेंट कुठं दिसतोय सर? काय झालं? येस कमेंट येस, तुम्ही बोला. लिहिलेली आहे, हो हो, कुठं दिसती? ती इथंच दिसते. आता सपोज मी काय करतोय, माझी स्क्रिप्टची फाईल आहे बरोबर, मी ती एसक्यूएल लेक्चर नावाने सेव्ह केली आहे. मी कंट्रोल एस करतो, ती परत सेव्ह झाली. आजचं जे अपडेट केलेलं ते सेव्ह झालं. आता मी ही फाईल जर तुम्हाला शेअर केली व्हॉट्सअपला, तुम्ही जेव्हा ओपन करता मग तुम्हाला कळायला हवं ना मी इथं काय केलंय. सपोज एखादा नवीनच आहे, त्याला एसक्यूएलचं काय माहित नाही, मग तो ही कमेंट रीड करेल, काय दिस इज एम्प्लॉय टेबल, मग कोणता आहे हा एम्प्लॉय टेबल इथं क्रिएट केलाय. कमेंट कशासाठी असती, समोरच्याला कळायला. आता सपोज तुम्ही जावा सी प्लस प्लस चे कोड बदल एखादा सॉफ्टवेअर डेव्हलप करताय, तर 1000 लाईनच्या क्वेरी असती, डायरेक्ट कोड असतो. तर मग कोणता कोड काय सांगतोय हे दुसऱ्याला कळायला हवं ना. सपोज एक डेव्हलपर आहे, त्यांनी कोड लिहिलाय 1000 लाईनचा, पण एका वेळेस त्याच प्रोजेक्टवर भरपूर 5-6 डेव्हलपर काम करताय. मग दुसऱ्या डेव्हलपरला कळायला पाहिजे ना की पहिल्या डेव्हलपरनी काय क्वेरी केली आहे, इथं ही क्वेरीचं काम काय. मग ते आपण इन शॉर्ट ते कमेंट मध्ये सांगतोय.
तसंच मी तर सांगतोय काय, न्यू डेटाबेस क्रिएट केलाय, कोणता, सेल्स डेटाबेस, इथं लगेच कळतंय. कळलंय आता कमेंट कुठे दिसते, कमेंट इथंच दिसणार तुमची. ओके ओके ओके. नाही आपण आता काय काय टॉपिक बघितले. प्रायमरी की क्लिअर आहे सगळ्यांना. फॉरेन की क्लिअर आहे. त्यानंतर आपण बघितलंय युनिक की बघितलंय, नल, नॉट नल, क्लिअर आहे हे सगळे टॉपिक्स. ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट, क्लिअर असेल तर थंब देत चला. नो सर. ओके ठीक आहे. प्रायमरी की, फॉरेन की, युनिक की, नल, नॉट नल. त्यानंतर आपण बघितलं क्रिएट डेटाबेस. ओके, डीबी म्हणजे डेटाबेस. त्यानंतर यूज डीबी बघितलं, ठीक आहे ना. त्यानंतर क्रिएट टेबल बघितलं. त्यानंतर इन्सर्ट इनटू बघितलं. त्याला ब्रॅकेटमध्ये मी 4 करतो. याकडे 4 वेगवेगळे टाईप बघितले इन्सर्ट इनटूचे कसे, म्हणजे 4 वेगवेगळ्या टाईपनी कसं इन्सर्ट करू शकतो डेटा. ओके, आतापर्यंत आपण हे बघितले. क्लिअर आहे सगळ्यांना एवढं. ह्या टॉपिक मध्ये काही अडचण आहे तरच पुढे जायला, नाही तर मग परत रिपीट करायला. काही डाऊट? हा, आपण एक सिलेक्टचं पण बघितलं की डेटा कसा बघायचा, ते पण आपण सिलेक्ट आपण परत घेणारच आहे. पण इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, घ्यायचंय अजून 5-10 मिनिटं न्यू टॉपिक का थांबायचं इथंच? न्यू तर टॉपिक थांबू घ्यायचा की इथं सर. थांबायचं? ओके, थांबायचं आहे का? मग प्रॅक्टिस करत चला. ओके, आपण उद्या बघणार आहे अल्टर स्टेटमेंट. काय अल्टर, त्याचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन देतो, ते आपण कशासाठी यूज करतो. सपोज मी आता हा टेबल क्रिएट केलाय ना, कंपनी. ओके, ह्या टेबल मध्ये माझ्याकडून सपोज क्रिएट झाला, मी क्वेरी पण रन केली, ही एक्झिक्यूट झाली. पण मला नंतर लक्षात आलं, अरे मला ह्या कॉलमचं नाव चेंज करायचं किंवा मला याच्यात काहीतरी चेंज करायचे होते. मग मला काय करावं लागेल, हा टेबल इथून डिलीट करावं लागेल आणि परत क्रिएट टेबल करावं लागेल. कारण की मी सेम क्वेरी, आता बघा मी ही परत रन केली, खाली काय एरर येतोय, टेबल कंपनीज ऑलरेडी एक्झिस्ट. मी याच्यात काय, मग मला जर चेंज करायचंय, कशात एडिट करायचंय काहीतरी, डेटाबेसचं नावापासून टेबल मध्ये काही सपोज एडिट करायचंय, तर ते आपण कशाने करतो, अल्टर स्टेटमेंटने ते एडिट होतं. समजतंय? अल्टर काय यूज करतो ते उद्या बघू. आता आपण अल्टर कसं यूज होणार. यामध्ये मला एक सांगा, कोणाला काही डाऊट नाही ना? परत एकदा, प्रायमरी की माहितीये, युनिक आणि नॉट नल. ऐका ना, काय झालं? काल जे आता क्युरियर येत होतो मी तिथं बंद केलं होतं, राईट? तर तिथूनच आता कंटिन्यू करू शकतो ना मी परत? समजलं ते नाही मला परत तुमचं. कमेंट द्यावा लागेल, यूज डेटाबेस कुठला करायचा? हो, तुम्ही 5-10 मिनिटं लेट जॉईन झालते ना. ते बघा, आपण आज इथून हो. स्टार्ट केलंय, मी परत यूज सेल्स म्हणलोय. ओके, तुम्ही तर जेव्हा ही जी सॉफ्टवेअर कमेंट डिलीट, आहे, ही जी कमेंट आहे आफ्टर, म्हणजे ज्यावेळेस पण आपला एसक्यूएल ऑफ होईल त्याच्यानंतर जेव्हा पण ऑइल होईल आणि आपण काम करू त्यावेळेस ही द्यावा लागेल का कमेंट? हो बरोबर ना, द्यावाच लागेल. सॉफ्टवेअरला कसं कळणार तुम्ही कोणत्या डेटाबेसवर काम करताय? ओके, पण वरती ज्यावेळेस मी क्रिएट केलंय डेटाबेस, त्या डेटाबेस मध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे, तर त्या हो, डेटाबेसवर जर का मी काम करतोय तर? इथं ना, हो हा, मी इथं डेटाबेस क्रिएट केला, इथं यूज ची क्वेरी रन केली. ओके, हो मी त्यानंतर 5-10 क्वेरी रन केल्या, माझं सगळं, आपण टेबल क्रिएट केले, सगळं झालं, इथपर्यंत आलो आपण. मी हो फाईल पण सेव्ह केली कंट्रोल एस ही. मग मी कट करतोय ना, कट केल्यानंतर तुमचं परत तुम्ही जेव्हा माय एसक्यूएल ओपन करताय सॉफ्टवेअर, हम्म. सॉफ्टवेअर रिस्टार्ट झालंय ना, सॉफ्टवेअरला काय माहिती तुम्ही काय करताय, तुमची ही स्क्रिप्ट दिसेल, जर तुम्ही फाईल सेव्ह करून ठेवली असेल ही स्क्रिप्ट तशीच दिसेल. पण तुम्हाला परत आता स्टार्ट करायचंय क्वेरी, फक्त तुम्हाला ही क्वेरी रोज तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर कट बंद करून परत ऑन करताय, स्टार्टिंगला ही क्वेरी मॅन्डेटरी, तुम्ही कोणता डेटाबेस यूज करणार, यूज डेटाबेसचं नाव आलंच पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यात काय चेंज, त्याच्या रिलेटेड काय क्वेरी असेल ते करत.
क्लिअर आहे ओके आता? सर की म्हणजे तुम्ही 5 मिनिटं लेट जॉईन झालते ना, त्यामुळे तुम्हाला लक्षात नाही. नाही तर आपण हे घेतलेलं, मी याचं सांगितलं पण होतं यूज का करायचं. कारण की सॉफ्टवेअर जेव्हा आपण तुम्ही क्लोज करून परत ऑन, आता उद्या पण बघा, आता मी आज क्लोज करेल, उद्या जेव्हा येऊ आपण यूज करणं मॅन्डेटरीज आहे. ठीक आहे. ओके सर, ओके. येस राजेश. सर म्हणजे आपण ह्या यूज सेल्स द्वारे म्हणजे डिफरंट डेटाबेस मध्ये सेम टेबल नेम घेऊ शकतो का? हा, म्हणजे म्हणजे ओके, आता तुम्हाला असं आता म्हणायचंय का सेल्स टेबल मध्ये एम्प्लॉय आपला कस्टमर टेबल आहे, तर तो मी हा दुसऱ्या डेटाबेस मध्ये नाव घेऊ शकतो दुसरा का डेटा कस्टमरचं, असं का? हो म्हणजे घेऊ शकतो ना. घेऊ शकतो. मी तुम्हाला काय सांगितलं, आता मला सांगा, आपला सेल्स टेबल मध्ये कोणते टेबल आहे? कस्टमर आहे, आयटम आहे. तो Yes. रिप्रेझेंट कसं होतं, सॉफ्टवेअरला कसं करतं, सॉफ्टवेअर असं लक्षात ठेवतो, सेल्स डॉट कस्टमर कस्टमर. याचा अर्थ काय आला, सेल्स पर्टिक्युलर डेटाबेस त्याच्या मधला कस्टमर टेबल आहे. हा, मग तुम्ही ओके कस्टमर टेबल हा दुसऱ्या डेटाबेस मध्ये पण घेऊ शकता. एक नवीन डेटाबेस क्रिएट करा, त्याला वेगळं काहीतरी नाव द्या, त्याच्यात कस्टमर टेबल घेता ना तुम्ही. ओके बट सर मग विदाउट यूज सेल सॉरी ते यूज कमांड आपण डायरेक्ट क्वेरी रन केलं तर नाही होत का? नाही होणार, एरर देईल ना. आता बघा, मी सपोज, तिथं सर सेल्स हे येईलच ना. हा, आता मी 1 मिनिट तुम्हाला दाखवतोय बघा. सॉफ्टवेअर मी क्लोज केलं, माय एसक्यूएल. ओके, आता मी परत इथून ओपन करतोय. ओपन झालं. माझं कोणती फाईल होती? NMD SQL लेक्चर. ही फाईल ओपन झाली. आता मला काय क्वेरी रन करायची, मला डेटा बघायचा आहे. कस्टमर टेबल मध्ये मी डेटा इन्सर्ट केलाय. मी काय करणार, डेटा बघण्यासाठी कोणती क्वेरी आपली? सिलेक्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, एक्झिक्यूट. हे काय म्हणतंय, नो डेटाबेस सिलेक्टेड. आता सॉफ्टवेअरला काय कळतंय बघा, कोणत्या डेटाबेस मधून मी कस्टमर टेबल दाखवू, एम्प्लॉय डेटाबेस घेऊ का, NMD सेल्स घेऊ का, नुसतं सेल्स डेटाबेस घेऊ? कळतंय, ओके एररच बघा ना, नो डेटाबेस म्हणजे सिलेक्टेड, सर सिलेक्ट द डिफॉल्ट डेटाबेस. म्हणजे मल्टिपल जर डेटाबेसेस असतील तर यूज करणं कंपल्सरी आहे. जर सिंगल जर हो, डेटाबेस असेल सिंगल तर असला तरी करायची गरज तुम्हाला नाही. कंपल्सरी नाही. नाही नाही, तरी कंपल्सरीच आहे. डेटाबेस सिंगल जरी असला तरी कंपल्सरीच आहे. सॉफ्टवेअर थोडी काउंट करत बसन तुमच्याकडे किती डेटाबेस आहे. तो काय असं लक्षात ठेवल का, नाही नाही याच्याकडे 4-5 डेटाबेस आहे. हे मॅन्डेटरीच आहे. त्याला एक सिस्टम मध्ये त्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. कुणी पण जेव्हा क्वेरी एक्झिक्यूट करायला येईल, त्याला आधी सांग की यूज ही क्वेरी यूज कर म्हणून. ओके ओके रोबोट असतो सपोज, रोबोटला काय स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन त्याच्यात एक स्टोअर केलेला असतं, तो त्याच फ्लोने जातो. तसं या सॉफ्टवेअरला सांगितलेलं आहे, स्टार्टिंग कुठून होणार, यूज क्वेरी पासूनच होणार. ओके आता मी ही क्वेरी रन झाली माझी, नाही, पण मी त्याच्यावरती सपोज एक क्वेरी करतोय, यूज कोणता डेटाबेस आहे, सेल्स, ती रन केली आणि आता परत ही क्वेरी रन करतोय, झाली रन, आला डेटा माझा. येस काही डाऊट आता यावर? नो सर कंट्रोल एस नी फाईल सेव्ह करत चला. कशी करता माहिती ना, कंट्रोल एस करून ती तुमच्या लोकलला इथं सेव्ह होईल. ते मग डाउनलोड्स मध्ये किंवा एखादी नवीन फोल्डर क्रिएट करा, त्यामध्ये एक स्क्रिप्टची फाईल येत जाईल. क्लिअर आहे आजचं सगळ्यांना लेक्चर? हे पॉइंट कुठेतरी लिहून हो ठेवा, सर. चॅट बॉक्स मध्ये टाकून देऊ का? एवढे पॉइंट आपण बघितले, लक्षात असतं. पॉइंट कुठेतरी नोट करून ठेवलं ना, की तुम्हाला परत एकदा तुम्ही जेव्हा स्टडी करता तेव्हा लक्षात असतं. पॉइंट वाईज जायचं, मग काय काय पॉइंट बघितले. सर अजून एक ते लेक्चर सगळे झाले का अपलोड? हो, अपलोड झाले. लिंक टाकली ना काल ग्रुपवर, चेक करा तुम्ही. सगळे ओके सर, म्हणजे ओके सर. फर्स्ट जे लेक्चर होतं ना, त्याच्यात आपण बघितलं व्हॉट इज डेटा, व्हॉट इज डेटाबेस. ते लेक्चरची रेकॉर्डिंग नव्हती आपल्याकडे. त्यानंतरचे आपण जे पण बघितले सगळे लेक्चर अपलोड केले. ओके सर. ओके. एरर ओके, नाही पण चॅट बॉक्स मध्ये एरेज होतं, पण तुम्ही आता हे व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालं ना आपलं, आणि तुम्ही इथून आता जे चॅट बॉक्स मध्ये टाकलंय मी, तुम्ही कॉपी पेस्ट करून घ्या ना. तुमच्याकडे पॉइंट नाही तर कुठेतरी लिहून ठेवा. हो, तुम्हाला व्हॉट्सअपला टाकून देतो मी. नाही तर काय करा, तुमच्या लक्षात सर येण्यासाठी हे लीव करू पॉइंट का आहे ना, सर, का लिहून पुढे ठेवा. काय घेणार आहे? सॉरी सर, नाही इंटरप्ट नाही, करतोय. झालंय झालंय. लीव करू हो, का? लिव्ह करू शकता. येस येस येस. काही डाऊट असेल कोणाला तर थांबा, नाही तर लिव्ह करू शकता. झालंय.
लेक्चर.